मित्रांनो, आता काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये आहे की ग्रुप्समध्ये आपण कनेक्टेड असणं गरजेचं आहे. कारण काही जे जॉब्स आहेत ते फक्त ग्रुप्समध्येच पब्लिश होतात आणि तिथूनच आपल्याला त्या अप्लाय करू शकतो आपण. सो बेसिकली त्यामुळं ग्रुप्समध्ये राहणं खूप महत्त्वाचं असतं. तर कोणत्या गोष्टी आपण कशा सर्च करायच्या ते सांगतो. जे तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, तो इथं तुम्ही टाईप करायचा आहे आणि एंटर दाबायचं आहे. एंटर दाबल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नवीन एक सर्च लिस्ट तुमच्याकडे अवेलेबल आहे. पण तुम्हाला आता लक्षात येईल की इथं ग्रुप्स नावाचा एक टॅब आहे, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रुप्सच फक्त सजेस्ट होणार आहेत आणि लक्षात घ्या इथं वेगवेगळे ग्रुप्स तुम्हाला सजेस्ट केले जातील आणि त्या इंटरेस्टनुसार तुम्ही ते घ्यायचे. आता केनियाचा आपला काही जास्त संबंध नसल्यामुळे मी ते सोडले, पण मी हे नक्की घेतोय एक्झिक्युटिव्ह असोसिएशन, ज्याला मी जॉईन करू शकतो किंवा मी एक्झिक्युटिव्ह नाही आहे बट मला ते करायची इच्छा आहे. लिंकिंग HR हे पण मी घेऊ शकतो. सरकारी नोकरी, क्लब्स वगैरे वगैरे जे काय आहे याच्यात, तर मी याला क्लिक करतोय. सो मी याच्यात जेव्हा जॉईन होईल, मला जेव्हा ॲडमिन ॲक्सेप्ट करतील, त्याच्यानंतर मला याच्या पोस्ट दिसायला लागतील. तर याचा नेमका फायदा काय होतो? तर मित्रांनो, काही ज्या जॉब पोस्ट ज्या फक्त त्या ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत, त्या मला इथं विजिबल होणार आहेत आणि त्यामुळं मी पुढं जाऊ शकतो. मी त्या जॉब पोस्टला अप्लाय करू शकतो ज्या पब्लिक नाही आहेत. तर मित्रांनो, त्याच्यामुळं ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि तो खूप मोठा फायदा आहे. या असाइनमेंटसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काही जरी अडचण असल्यास कमेंट करा. बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.